36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. नाशिक शहर उपनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रावल वाईन्सच्या समोर फिर्यादी श्रीमती अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत असताना आरोपी सागर सदावर्ते, किरण पाटील, रोहित जाधव आणि 2 अनोळखी इसम यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांना शिवीगाळ व धमकी देऊन त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे फुटाण्याचा माल फेकून हातगाडी पलटी करून लाकडी दांड्याने मारहाण करून फिर्यादीकडे असलेले 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यामुळे दिनांक 11 जुलै 2024 रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालाय. सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते. या गुन्ह्यातील आरोपी किरण पाटील हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचशील नगर परिसरात असल्याबाबत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली. ही माहिती मिळत असता गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी आरोपी किरण पाटील याला पकडण्यासाठी पंचशील नगर परिसरात सापळा लावला असता आरोपीला पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हा त्यांच्याकडील मोटारसायकलवरून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून आरोपी शिताफीने ताब्यात घेऊन त्याला पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, मलंग गुंजाळ, राजेश सावकार, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या केली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.